मॅडम आपलं नाव सांगा. माझं नाव सौ श्रद्धा दिलीप जाधव. मी प्रभाग क्रमांक 6 मधील अपक्ष उमेदवार आहे. आमचं पॅनल आहे शिवसंघर्ष पॅनल. या पॅनलमध्ये आम्ही 3 उमेदवार आहोत. प्रभाग क्रमांक 6 मधून सौ श्रद्धा दिलीप जाधव, प्रभाग क्रमांक 6 मधून श्री शिवाजी बहादूर चौरसिया व प्रभाग क्रमांक 6 मध्ये जितेंद्र मानाजी जोंधळे. आमचं एक शिवसंघर्ष पॅनल आहे, अपक्ष उमेदवारांचं पॅनल आहे. आम्ही कोणत्याही पक्षात न जाता आम्ही स्वतः हे पॅनल आमच्या जीवावर इथून निवडून आणण्यासाठी इथे आम्ही सक्षमरित्या तयार केलेलं आहे. आणि मला असं वाटतं लोकांनी आम्हाला जे निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं आहे ते बुद्धिबळ, पुस्तक आणि स्कूटर. जेव्हा माणूस पुस्तक वाचतो तेव्हा त्याच्याकडे बुद्धी येते आणि बुद्धी माणसाची तल्लख असेल, बुद्धी माणसाची चांगली असेल तर तो गाडीवर चांगल्या पद्धतीने नियोजन करून अपघात टाळू शकतो. म्हणून आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेल्या चिन्हाचा आम्ही आदर करतो. आणि मला असं वाटतं की मायबाप जनतेने, मतदार बंधू भगिनींनी आम्हाला बुद्धिबळ, स्कूटर आणि पुस्तक या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे. आम्हाला विजयी करायचं यासाठी आहे तर आमचं विजन ठरलं आहे. रस्ते, पाणी, गटारे ही सामाजिक प्रश्न आहेत जे कायम चालत आलेले आहेत मागच्या 35 वर्षापासून. यांच्यावर आम्हाला काम करायचंच आहे. पण त्या व्यतिरिक्त आपल्या वसई, विरार शहर महानगरपालिकेत असे अनेक मुद्दे आहेत जिथे आपल्याकडे स्मशानभूमी आहेत पण तिथे विद्युत दाहिन्या नाही आहेत. त्यानंतर आपल्याकडे कुठलंही असं मुलींसाठी, महिला सुरक्षेसाठी कुठलंही पथक नाही आहे किंवा आपल्याकडे एखादी कृती समिती नाही आहे. अशा आपल्याला वेगवेगळ्या समित्या स्थापन करायच्या आहेत. युवकांसाठी आपल्याला उद्योग केंद्र करायचे आहेत. युवकांसाठी, कला कौशल्यांसाठी हे आपल्याला उद्योग केंद्र करायचे आहेत. महिलांच्या बालविकास प्रकल्पातून येणाऱ्या बचत गट, त्याच्यासाठी होणारे विविध ट्रेनिंग आपल्याला महिलांना द्यायचे आहेत आणि महिलांना सक्षम करायचं आहे. प्लस आपल्याला लहान मुलांसाठी गार्डन्स आहेत, ती गार्डन डेव्हलप करायची आहेत. मुलांसाठी एखादं संकुल, क्रीडा संकुल आपल्याला ओपन करायचं आहे ज्यामुळे आपल्या वसई विरारचं नाव क्रीडा क्षेत्रात मोठं होऊ शकतं. आपल्या वसई विरारमधले अनेक खेळाडू त्या क्रीडा संकुलातून घडू शकतात. हे आमचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. त्याचसाठी आमचं पॅनल आम्ही तुमच्यासमोर सादर केलेलं आहे. माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही आमच्या पॅनलला भरघोस मतांनी विजयी करायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.